तुम्हाला माहिती आहे आज आनंददायी शनिवार आहे, हो की नाही? आणि आनंददायी शनिवारी आपण कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटी घेत असतो. तर आज जी आपण ॲक्टिव्हिटी घेणार आहे याच्यामध्ये काय करणार आहे, आपण इंग्रजीच्या शब्दांची जी अंताक्षरी आहे ती घेणार आहे. परंतु इंग्रजी शब्दांची अंताक्षरी नाही खेळायची फक्त आपल्याला. तुम्ही शब्द घेणारच आहात, परंतु ज्या मुलाने शब्द सांगितला आहे तो लगेच तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहे. काय करणार आहे? तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहे. म्हणजे आता इथे जे मुलं उपस्थित आहे आपल्या वर्गातले, जेवढे मुलं उपस्थित आहेत तेवढे शब्द तुमचे पाठांतर होणार, हो की नाही? म्हणजे एखाद्या मुलाने एखादा शब्द सांगितलाय की तो तुम्ही लगेच तुमच्या वहीमध्ये लिहायचा आणि लिहून झाला की तो तुमचा संग्रह वाढणार आहे की नाही, त्या शब्दाचा नवीन शब्द तुमच्या संग्रहामध्ये वाढणार आहे. तर अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. तर आता आपण या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. ओके, चला आपण आता या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करणार आहोत. मी आता संग्राम इकडे बघ, तुला शब्द देते मी सुरुवात करते आधी शब्द सांगून. SMALL स्मॉल म्हणजे लहान. एल आलं तुझ्यावर. LOOK लुक म्हणजे पाहणे. लिहून घ्या सगळ्यांनी. LOOK लुक म्हणजे पाहणे. तुम्ही लगेच शब्द लिहून काढायचा. LOOK के म्हणजे लुक म्हणजे पाहणे. हां, के पासून सांग. काईट म्हणजे व्हेरी गुड. KITE लिहा. काईट म्हणजे पतंग. चला, ई पासून आठवतोय शब्द. व्हेरी गुड. ईट म्हणजे खाणे. तुझ्यावर काय आलाय शब्द? टी पासून आठव शब्द आधी. येतोय का? आठवतोय का? हा, टॉल म्हणजे उंच. हां, चला बसा खाली. पुढचा मुलगा यल आले. यल पासून शब्द. यल लेट म्हणजे हां, बस खाली. टी पासून विठ्ठल. हा रे वा वा. टूअर म्हणजे सहल. आर पासून अली. व्हेरी गुड. रॅट म्हणजे उंदीर. RAT आलं. टी पासून विचार कर. हां, TUG टग म्हणजे हां खोसणे. हां, टग म्हणजे खोसणे. चला आठवा. जी पासून गन. हां, GUN गन म्हणजे बंदूक. लिहिताय का? शब्द लिहाण आहे पटपट. GUN यन पासून NOSE नोज म्हणजे नाक. ई आलं. हां, इझी म्हणजे सोपे. छान. पुढे वाय पासून सालेम. हां, सांग. यू म्हणजे हां, बस खाली. यू पासून हां, USE. हां, काय आलं? ई. हां, ई पासून आठवतोय. एग म्हणजे अंडा. तुझ्यावर काय आलं शब्द? हां, चांगला. व्हेरी गुड. चला तर बघा, आता इकडे बघा. आपल्याला आज आपण अंताक्षरी जी घेतली आहे शब्दांची, त्याच्यामध्ये आपल्याला किती मुलं आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 पाठ करायचे आहेत. कदाचित हे शब्द तुमचे पाठही असतील. याच्यातले काही खूप सोपे शब्द आहेत, अवघड शब्द नाही. कारण की आपल्याला कमी वेळेमध्ये आपल्याला जे आठवले ते आपण सापडले आणि चांगला प्रयत्न आहे. हे सगळे शब्द मी सोमवारी तुम्हाला विचारणार आहे. कळालं का?